जेएनयूच्या या निवडणुकीमध्ये अविचल वारकेसुद्धा आहे, कारण तो बापसाकडून या संघटनेचा अध्यक्ष आहे आणि या संघटनेचे 2 कॅन्डिडेटसुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. अविचलकडून जाणून घेऊयात की अविचल, मला सांग की बापसा नेहमी निवडणूक लढवतो, परंतु कधी अध्यक्षपदापर्यंत पोहोचता आलं नाही. यावेळेचं जेएनयूमधलं वातावरण काय सांगतं? सगळ्यात आधी मी सगळ्यांना जय भीम उलजवार प्रस्तुत करतो. बापसा संघटनाकडून बापसा बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट असोसिएशन जे आहे ते या कॅम्पसमध्ये SC ST OBC रिलिजियस मायनॉरिटीज PWT क्वेअर राईट्स यांची जी आहे एक जी धारणा आहे, ज्यांना ऑप्रेस करून ठेवतात त्यांची एक आवाज बनून जे आहे ते कॅम्पसमध्ये 2014पासनं ते आतापर्यंत आपली जी राजनीती करत आहेत. 2015मध्ये जे आमचे प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट होते ते फक्त अध्यक्षपदामध्ये फक्त 200 किंवा 300 जे मतांनी ते हारले. आणखी लास्ट वेळेस बापसाच्या सेंट्रल पॅनलमध्ये पण जनरल सेक्रेटरी जे आहेत ते निवडणुकून JNUSCमध्ये आले होते. तर कॅम्पसमधलं जे पॉलिटिक्स आहे हे कॅम्पसमधलं जे इंडिपेंडेंट एक आंबेडकराईट व्हॉईस आहे, एक अँटीकास्ट व्हॉईस आहे, एक बहुजन व्हॉईस आहे, ठीक आहे, जे की आपल्या समाजासाठी जे आहे असं काम करते. आणखी लेफ्ट आणखी राईट ही जी बायनरी आहे याच्या विरुद्ध जे आहे बापसा एक काम करतो. आणखी या निवडणुकीमध्ये पण बापसा खूप स्ट्रॉंगली आपल्या नरेटिव्हसोबत प्रेसिडेंटवर राजन रजोरिया, जनरल सेक्रेटरीवर शोएब खान, आणखी ट्रिपल एस काउन्सिलमध्ये कोमल देवी, आणखी राहुल मोटघरे आणि SISमध्ये आस्था सिंग एक स्ट्रॉंग पॅनलसोबत गेला आहे. आणखी या पॅनलसोबत गेला आहे. आणखी नरेटिव्ह जे मागच्या वेळेस 6 महिन्या अगोदर इलेक्शन झाला होता, 6 महिन्याच्या नंतर जी कॅम्पसमध्ये जी घटना आली आहे ते कावेरी हॉस्टेलच्या भिंतीवर जे आहे कास्टेसला लिहिलं गेलं दलित भारत सोडो, चमार भारत सोडो, बामन बनिया जिंदाबाद, याच्यावर काही ॲक्शन कधी घेतलं आलं नाही. पण SISच्या भिंतीवर जेव्हा ब्राह्मण समाजाबद्दल काही होतो तर त्याच्यावर रातोरात एक ॲडमिन करून एक टीम बनते इन्व्हेस्टिगेशनसाठी. ही ॲडमिनिस्ट्रेशनची ॲपॅथी आहे ही दाखवते, दर्शवते. आणखी कॅम्पसच्या बाहेर ज्या प्रकाराने आम्ही बघतो की CGIच्या जे तोंडावर किंवा त्यांच्यावर जुतं फेकण्याची प्रक्रिया आहे, जे पहिले दलित आणखी बुद्धिस्ट आहेत, त्याच्यानंतर हरिओम वाल्मिकीवर जे त्यांना मारण्यात गेला, दलित आदिवासी यांच्या त्यांना कधी पेशाब चटवायचं किंवा त्यांचं तोंडावर पेशाब करण्याचं, आय लव्ह मोहम्मदवर FIR करणं, हे पूर्ण एक ब्राह्मणिकल माइंडसेट जो बाहेर आहे. कॅम्पसच्या आतमध्ये पण जे ABVP एक संघटन आहे त्याच्याद्वारा ही ब्राह्मणिकल माइंडसेट इस कॅम्पसमध्ये पण आलेली आहे. लास्ट इयरचा मुद्दा आहे की कॅम्पसमध्ये जे सुप्रीम कोर्टची जी बँड प्रॅक्टिस आहे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग, ती बँड प्रॅक्टिस झेलम हॉस्टेलचा समोर ती करण्यात आली. बापसा एकमात्र संघटना होता जी हायकोर्टचा जे नियम आहे की 100 मीटरच्या दायऱ्यामध्ये तुम्ही जे आहे ते ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्ही प्रोटेस्ट करू शकत नाही. त्या प्रोटेस्टला ते तोडून तिथे FEG बर्निंग ॲडमिनची केली. आणखी त्यानंतर मास डिलिक्शन घेऊन गेले. त्याच्यामध्ये बापसाचे ॲक्टिव्हिस्ट आता प्रॉक्टोरियल फाईन आणखी इन्क्वायरीज मागच्या 2 वर्षाचा डेटा आहे, JNUTची रिपोर्ट आहे. SC ST OBC दलित स्टुडंटचा ड्रॉपआउट जे 1500-1100 झाला आहे. आदिवासी स्टुडंटचं जे आहे 741 ते 545 झाला आहे. आणखी 133 पोस्ट जे आहे कॅम्पसमध्ये NFS केली आहे. वायवा बोसेमध्ये जे डिस्क्रिमिनेशन होते, SC ST OBC रिलिजियस मायनॉरिटी जे लोक येतात कॅम्पसमध्ये त्यांना इंटरव्ह्यूमध्ये 1, 2, 3 नंबर देऊन जे आहे त्यांना बाहेर पाडण्यात येते. एक लाईफ जे लॉंग स्ट्रगल होता बापसाचा, त्याच्यानंतर कमिटीज बनवण्यात आली. राजीव भट्ट कमिटी, सुखदेव थोराट कमिटी, नाफे कमिटी यांचं रिकमेंडेशन होता की तुम्हाला जे आहे जे 30% जे वायवा बोसायचं पर्सेंटेज आहे त्याला 15% करायचं आहे, पण ती पॉलिसीमध्ये इम्प्लिमेंट करण्यात आली नाही. आणखी यावेळेस जे रावण दहनचा वेळेस जे आहे ते एक दुर्दैव गोष्ट झाली की उमर खालिद आणखी शर्जील इमाम, रावणच्या 10 तोंडामधून 2 तोंड यांचे होते आणखी यांना जाळण्यात आलं, याची प्रक्रिया पण आली. म्हणजे या प्रकारे जी इस्लामोफोबिया इस कॅम्पसमध्ये जे राईज झाला आहे या सगळ्या मुद्द्यांवर आहे. आणखी भरपूर जे मुद्दे आहेत या सगळ्या मुद्द्यांवर बापसा स्ट्रॉंगली हा इलेक्शन जे आहे लेफ्ट आणखी राईटचं बायनरीच्या विरुद्ध एक इंडिपेंडेंट आंबेडकराईट व्हॉईस म्हणून या फाईट करत आहे. बरोबर. मला एक सांग की बापसाची का गरज पडली? कारण यापूर्वी राहुल सोनपिंपळे त्यांची पण चर्चा केली आहे की तो एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट होता, मराठीच कॅन्डिडेट होता. तू सुद्धा मराठीचा आहे. नागपूरवरून नागपूरवरून कसं आला अगोदर मला सांग. नागपूरवरनं जसं असते ना की नागपूरमध्ये जे शिक्षण व्यवस्था आहे ह्युमॅनिटीजमध्ये ते तेवढी काही खास आहे नाही. माझं बॅचलर्स इस्लाम कॉलेजमधून झाला. RTMNUमधून माझं जे आहे मास्टर्स झालं पॉलिटिकल सायन्समध्ये. JNU सारखी जागा आहे ही माहीतच होणं एक म्हणजे खूप शेवटी माहीत पडतो. तर हे होतं की लकीली माझी जे मॅम होती बॅचलर्समध्ये
ती मास्टर्स केली होती JNUमध्ये. आणखी जेव्हा मी मास्टर्स करायला RTMमध्ये तिथे पण विकास जांभूळकर सर जे होते ते MPhil इथून केलेलं आहे. तेव्हा माहीत पडलं की JNU करून अशी जागा आहे जिथे आपण जाऊन अभ्यास करू शकतो. एक पब्लिक युनिव्हर्सिटी आहे. मग मेहनत केली. मग मेहनत केल्यावर असं झालं की माहीत पडलं की JRF कडून एक एक्झाम आहे की JRF दिल्यावर तुम्हाला 5 वर्ष जे आहे तुम्हाला फायनान्शियल इंडिपेंडन्स तुम्हाला भेटते. तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला जे रिसर्चसाठी पैसा पण मिळतो तुम्हाला. मग ते प्रयत्न केला. आणखी पहिल्या अटेम्प्टमध्ये माझं सगळे इंटरव्ह्यूमध्ये 6 इंटरव्ह्यू कॉल आले होते. पण त्या 6 इंटरव्ह्यू कॉलमध्ये पण SIS इथे लॉनमध्ये आपण उभे आहोत. एक संगीत डॉमिनेटेड सेंटर आहे. इथे मी फर्स्ट प्रेफरन्स टाकलं होतं. मला 330 मार्कापैकी मला 1 नंबर दिला. दुसऱ्या प्रेफरन्समध्ये मला 30 नंबरपैकी मला 5 नंबर दिला. आणखी थर्ड प्रेफरन्स जो होता माझा CPS होता त्यावेळेस मला 10 नंबर. मग मी विचार केला की यार माझ्यासोबत असं अगर मी 1 नंबरचं लायकीचा आहे तर मला तर एंट्रन्स एक्झाममध्ये बाहेर झालं पाहिजे. इथपर्यंत इंटरव्ह्यूमध्ये कसं बरं. मग दुसऱ्या वेळेस मी आणखी प्रयत्न केला. आणखी भरपूर प्रयत्न केला. मग मी इकडला जे सोशल डायनॅमिक्स आहे ते कॅम्पसमध्ये आलो. लोकांसोबत भेटलो. आणखी हे सोशल डायनॅमिक्स जे आहे ते आय गॉट टू नो अबाउट द सोशल डायनॅमिक्स. त्याच्यानंतर मग मी फर्स्ट प्रेफरन्स CPSमध्ये टाकला. आणखी मग घरी कोण असतं? घरी माझे आई आहे, वडील आहे, लहान बहीण आहे, आजी आहे. आणखी मी. काय करतात ते? पप्पा जे आहे नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जे आहेत ते अपर डिव्हिजन क्लर्क आहेत. आणखी आई जे आहे ते होममेकर आहे. आजी अगोदर जे एक जनता हॉस्पिटल आहे तिथे क्लिनिंगचं काम करत होती. बहीण माझी आता MBA करत आहे. आणखी मी आता PhD इथून करत आहे. काय फरक आहे बापसामध्ये आणि लेफ्टच्या या विचारधारेमध्ये? बापसा आणखी लेफ्टच्या विचारधारामध्ये खूप मोठा फरक आहे. कसा? जी एक वेस्टर्न कन्सेप्ट जे असते एक बुर्जवासी आणखी प्रोलेटारियतचा, ठीक आहे, त्या वेस्टर्न कन्सेप्टवर जे लेफ्ट इथे पॉलिटिक्स करतो. पण आम्ही बापसा सांगतो की एक इंडियन सोसायटी आहे. वेस्टर्न बुर्जवासी आणखी प्रोलेटारियट नाही. एक एलिट क्लास आणखी वर्किंग क्लास नाही. इथे जे आहे जाती काम करतात. आणखी जाती काम करतात तर तुमचं जे इकॉनॉमी पण आहे ते तुमच्या कास्टच्या आधारावर, कारण कास्टच्या आधारावर तुमका हेरिडिटरी ऑक्युपेशन आणि तुमच्या हेरिडिटरी ऑक्युपेशनवर तुमची इकॉनॉमी जे आहे ते डिराईव्ह केली जाते. आणखी क्लास आणखी कास्टमध्ये बाबासाहेब लिखतात. त्याच्यामध्ये 2 खूप महत्त्वाचे जे डिफरन्स बाबासाहेब सांगतात. ते सांगतात की जे क्लास सिस्टम आहे ते नॉन सोशल आहे. त्याच्यामध्ये इंटरमिंगलिंग होऊ शकते पण त्याच्यामध्ये आयसोलेशन एक व्हर्च्यू नसते. पण कास्ट सिस्टममध्ये आयसोलेशन एक व्हर्च्यू असते. म्हणून बाबासाहेबांनी कास्ट सिस्टमला जे आहे ते अँटी सोशल सांगितलं आहे. तर हे कोणत्या मुद्द्यावर तुमचा ऑब्जेक्शन आहे की हे यांची आयडिओलॉजी का वेगळी आहे आणि तुमची आयडिओलॉजी का योग्य आहे? लेफ्ट आमचं आयडिओलॉजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्याचं दर्द आहे त्याची आवाज असली पाहिजे. आमच्याबद्दल लेफ्टमध्ये नाही. यावेळेस तुम्ही बघाल प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट जे आहे पूर्ण लेफ्ट पॅनलमध्ये एकही दलित आणखी आदिवासी नाही आहे. ब्राह्मण जे आहे ते लीड करतात प्रेसिडेन्शियल. आणखी मग त्याच्यानंतर जे आहेत यादव आहेत हे सगळे. तर आमचं म्हणणं आहे की दलित आदिवासी रिलिजियस मायनॉरिटीचे जे आवाज आहे ते फक्त बापसा आणखी बापसाचे जे लोक जिथे काम करतात जे SC ST OBC आदिवासी रिलिजियस मायनॉरिटीच्या तबक्यातून येतात तेच जे आपली जे बोलणं आहे ते मांडू शकतात. आणखी त्याच्यानंतर आपली राजनीती याच कॅम्पसमध्ये स्ट्रॉंग करू शकतात. मान्यवर कांशीराम पण एक स्लोगन देत होते, वोट हमारा राजकुमार नाही चलेगा. याच प्रिन्सिपलवर जे आहे अमर याच प्रिन्सिपल जे आहे त्याच प्रिन्सिपल जे आहे बापसा जे आहे काम करतो. आणखी याच कॅम्पसमध्ये आताचीच घटना आहे की कास्टेस्लर्स जे आहे ते डॉक्टर BR आंबेडकर लायब्ररीमध्ये लिहिलं गेलं. बापसा एक मात्र संघटन होता की तिथे गेला. त्याच्यानंतर ते इन्व्हेस्टिगेशन केली. आणखी व्हिडिओ काढला. आणखी पोलीस आणखी कोर्ट कचेरीमध्ये आता इथं फाईट करत आहे. आणखी हाच लेफ्ट जे आहे त्यावेळेस त्या मुद्द्याला दाबण्यासाठी जे आहे ते सर्व्हेलन्सचा इश्यू तिथे उभा केला. जे एक नॅशनल मुवमेंट बनू शकली असती ते नॅशनल मुवमेंट बनवू दिली नाही. आणखी जेच एक कास्टिझम जेव्हा JNUCच्या ऑफिस बेररवर झाली, जे लेफ्ट संघटनमधून जे येत आहेत त्यांच्या ऑफिस बेररवर जे आली, सगळ्यात पहिलं काम जे आहे त्या लोकांनी हे केलं की FIR करायला गेले. जेव्हा मी FIR करायला स्ट्रगल करत होतो, SC ST ॲक्टला स्ट्रगल करत होतो, यांचा आर्ग्युमेंट होता की ट्रान्सफॉर्मेटिव्ह जस्टिस झाला पाहिजे. म्हणजे त्याला पनिश नको करा, त्याला जे आहे कास्ट सेन्सिटायझेशन करा, त्यात जेंडर सेन्सिटायझेशन करा. आणखी त्याच्यानंतर त्याला कार्सल स्टेजचं लॉजिक नको द्या. तर ही जी आहे प्रक्रिया जी परपिट्रेटरला प्रोटेक्ट करायची जी असते ही सवर्ण पार्टी जे राईट पण आहे आणि लेफ्ट पण आहे याच्याबद्दल आमचं जे एक स्ट्रॉंग आमचं एक स्टँड आहे. आंबेडकर राईट्स म्हणजे की बापसा कोणत्या गोष्टींना जास्त प्रेफर देतो? म्हणजेच की लेफ्टच्या विचारसरणीनं तुमचं राहणीमानसुद्धा एक इश्यू आहे का, महत्त्वाचा आहे का? की
तुमचा पेहराव जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की सुटाबुटामध्ये राहणं. येस 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 आणि मग लेफ्ट काय म्हणतं? येस येस ह्याच लेफ्ट इस ज्या कॅम्पसमध्ये जेव्हा बापसाहेब यायचा होता, बाबासाहेबचे पोस्टर आणखी पर्चे फाडत होते. हा लेफ्ट जे आहे कॅम्पसमध्ये आयसा नावाचं संघटन CPI ML लिबरेशनचा जो एक स्टुडंट विंग आहे, त्यावेळेस बाबासाहेबला बुर्जवा एजंट म्हणायचा. त्यावेळेस बाबासाहेबला कॉन्स्टिट्यूशनला बुर्जवा डॉक्युमेंट म्हणायचा. आणि आता जे जय भीमचं अगोदर जे लाल सलामचं अगोदर जय भीमचा जो आहे नारा देतात. आणखी पुन्हा हॉस्टेलमध्ये जे आहे प्रिॲम्बलची जे आहे हे लोक रीडिंग करतात. तर बाबासाहेबाला पाहण्याचं जे दृष्टिकोन आहे, जे एक बुर्जवा एजंट जे एलिट जे तबका म्हणण्यात आला बाबासाहेब आणखी सरदार पटेलची पण जे डिबेट आहे की म्हणतात की गांधी तर तुमच्या लोकांसारखा दिसतो, गांधी जे आहे तुमच्या लोकांना जास्त चांगला रिप्रेझेंट करतो. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की माझे जे लोक आहेत ते आदली 3000 वर्षापासून जे नागडे आहेत, आणखी 2000 वर्षापर्यंत हा आणखी म्हणतो की हे नागडे राहिले पाहिजे, पण माझ्या समाजाला मी आपलं म्हणतो की सुटाबुटांमध्ये राहिलं पाहिजे. आणि याच्यात पण यांना दिक्कत आहे. म्हणतात यू डोंट लुक लाईक दलित इनफ, यू डोंट लुक लाईक आदिवासी इनफ. माझा प्रश्न या लेफ्ट संघटनांना आणखी राईट संघटनाला आहे की दलित दिसणं काय असते, आदिवासी दिसणं काय असते, OBC दिसणं काय असते. याच्यावर पण आमचा एक खूप मोठा डिबेट आहे. अच्छा, पण डिबेट आहे, चर्चा तर भरपूर आहेत. परंतु आपल्यासोबत आता तुमचे प्रेसिडेंट कॅन्डिडेट आहेत ते आहेत. ये नीला कपड़ा क्या बताता है? ये नीला कपड़ा सिर्फ एक कपड़ा नहीं है, ये स्ट्रगल्स बताता है हमारे उन महापुरुषों का जिन्होंने हज़ारों साल तक हमारे लिए आवाज़ उठाई. ये नीला कपड़ा बताता है कि हम कैसे दिन प्रतिदिन रोज़ स्ट्रगल करते आ रहे हैं. और ये रिप्रेजेंट करता है हर उस माँ के लिए, ये हर उस बाप के लिए जो अपने बच्चों को पढ़ाने के लिए संघर्ष कर रहा है, हर उस बच्चे के लिए जो यहाँ मेहनत करके पढ़ने आ रहा है. ये नीला कपड़ा उसको रिप्रेजेंट करता है. बिल्कुल, हम देख रहे हैं यहाँ पे कि हर कोई जो है अपने अपने काम में मगन है. कोई लैपटॉप पे काम कर रहा है, कोई नज़ारा है. बापसा के यहाँ पे स्लोगन भी है, काशीराम तेरी नेक कमाई तूने सूदी कौम जगाए. तो क्या डिफरेंस है बापसा में और बाकी आइडियोलॉजी में? बापसा की जो आइडियोलॉजी है वो एक तो कभी भी सिर्फ पॉलिटिकल पावर तक नहीं सीमित रही. हमारी जो प्राइमरी लड़ाई है वो बस हमारी सोशल अवेकनिंग के लिए है. कि एटलीस्ट जो हमारे मुद्दे हैं वो कोई और नहीं उठाएगा आगे. कोई सवर्ण आके हमें नहीं बताएगा कि हमारे क्या मुद्दे हैं, हम आपका झंडा उठाएंगे. अच्छा, आपने सिर्फ मतलब कि ये किताबों की लड़ाई है या अनुभव की लड़ाई है? ये अनुभव की लड़ाई है. कैसे है? आपने कुछ अनुभव लिया है, फील किया है? क्योंकि लोग कहते हैं कि ज़माना बदल रहा है, लेकिन जो ये कास्टिज़म है पुराने वक्त में जो होता था वो अब नहीं होता है. ऐसा अभी भी होता है? जी बिल्कुल. अभी आपने CGI के ऊपर जो जूता फेंका गया वो केस सुना होगा. हमारे जो हरियाणा के जो IPS थे, इतने सीनियर IPS ऑफिसर जो थे, उन्होंने इतना लंबा सुसाइड नोट लिखा, उसमें मेंशन किया गया. तो ये सब क्या है? ये कभी 1000 साल पहले 500 साल पहले तो नहीं हो रहा है, ये आजकल नहीं हो रहा है. और जहाँ तक बात रही मेरे व्यक्तिगत अनुभव की, और मतलब कि सर्वोच्च पोस्ट पे जो है सुप्रीम कोर्ट, इंडियाज़ हाईएस्ट जुडिशियल पोजीशन पे कोई इंसान बैठा हुआ है, जस्ट बिकॉज वो एक जाति से आते हैं, आप उनके ऊपर जूता फेंक देंगे, ये आपका जस्टिस है? तो इस चुनाव में ये भी मुद्दा है? जी बिल्कुल है, क्यों नहीं है. जहाँ जहाँ इस देश में हमारे समाज से आने वाले व्यक्ति के साथ हिंसा हो रही है, जातीय हिंसा हो रही है, जहाँ जहाँ इस समाज में महिलाओं के साथ जो हिंसा हो रही है, रंग भेद की जो हिंसा हो रही है, धर्म के ऊपर जो हिंसा हो रही है, उन सभी पर हमने अपनी बात छात्राओं के बीच में रखी, उनको जागरूक कराया और उनको बताया कि किस तरह से यही सब चीज़ें इस कैंपस में भी जारी हैं. कहाँ से आते हैं आप? मैं बुंदेलखंड क्षेत्र से आता हूँ, मध्य प्रदेश के शिवपुरी ज़िले से. अच्छा, तो जो बाहर दिखता है उसका असर JNU में होता है? जी बिल्कुल होता है. JNU कोई समाज से अलग थोड़ी है. JNU भी उसी समाज का हिस्सा है जो समाज बाहर रह रहा है. अच्छा, तो JNU में भी वही प्रैक्टिसेस चलती हैं जो बाहर चल रही हैं. जिस तरह से बाहर इतना रिलीजियस इंटॉलरेंसम बढ़ रहा है, उसी तरह यहाँ भी हमारी जो जनरल सेक्रेटरी हैं वो मुस्लिम समाज से आती हैं, जो अभी आउटगोइंग जनरल सेक्रेटरी हैं. उनको AVP के कुछ गुंडे आके बोल देते हैं कि तुम ISIS ज्वाइन कर लो, तुम पाकिस्तान चली जाओ. तो इतना हिम्मत है एक एजुकेशनल इंस्टीट्यूशन में बोलने की. सो कॉल्ड एलीट इंस्टीट्यूशन है ये इंडिया का, उसमें इतना हिम्मत है लोगों का कि आप किसी मुस्लिम कैटेगरी से आने वाले पर्सन को इतना बोल दे रहे हैं, तो फिर आप सोच लीजिए कि समाज का कितना हिस्सा है ये. पिछली बार भी मैं यहाँ पे आया था तो राहुल पिंपले थे, तो उन्होंने अच्छा दमखम लगाया था
लेकिन फिर भी प्रेसिडेंट पोस्ट तक अभी तक बापसा नहीं पहुंचा है। हाँ, हलचल ज़रूर की है, मतलब कि जो एक धक्का देने का काम है वो तो किया है, लेकिन ये इंजन पटरी पे कब आएगा, मतलब कि कब तक ये मिलेगा? कि इस बार क्या लगता है चुनाव में आपको? इस बार हमें पूरा यकीन है कि जिस तरह से हमने मैस कैंपेन किया, हॉस्टल्स कैंपेन किए, क्लास कैंपेन्स किए, काफ़ी मजबूती से हमने अब की बार कैंपेन किया, और छात्रों का और छात्र छात्राओं का जो रुझान रहा बापसा की तरफ, क्योंकि वो इतने सालों से इस लेफ्ट लेट JNU-SU के एक ही जो एकदम घटिया नैरेटिव जो बना रखा है कि हमको वोट दीजिए वरना AP आ जाएगा, AP आ जाएगा, उसको हमने जागरूक किया, छात्र छात्राओं के सामने रखा कि आपके वोट देने के बावजूद लेफ्ट लेट JNU-SU इतने सालों से किस तरह बुरी तरह फेल होता आ रहा है। अच्छा, तो अब की बार हमें उतना ही पॉजिटिव रिस्पांस भी मिला है कि सवर्ण, हाँ आपकी लड़ाई तो सवर्णों के खिलाफ है, वो कैसे उड़ देंगे? जी, सवर्णों के खिलाफ अगर लड़ाई तो वो कैसे उड़ देंगे? वो क्योंकि आप देखेंगे, अगर आप प्रेसिडेंशियल कैंडिडेट देखेंगे आयशा का, कौन है? टी मिश्रा है। तो हमने यही बात जाके रखा कि हर बार आप आते हैं एक ही मुद्दा लेके आते हैं कि AP आ जाएगा वरना हमको वोट दें। आपका फिर आप राजनीति करते हैं हमारे ही मुद्दों पे कि हम जाति को मिटाएंगे, हम जेंडर सेंसिटाइजेशन कराएंगे, कास्ट सेंसिटाइजेशन कराएंगे, स्टिल ये इश्यूज हो रहे हैं कैंपस में। एक नंबर का दुश्मन कौन है आपका? लेफ्ट है या फिर ABVP है, राइट है? दोनों अलग थोड़ी है, हमारे लिए दोनों बराबर हैं, दोनों में बराबर है। दोनों बराबर है हमारे लिए, दोनों सवर्ण पार्टियां हैं। ऑल इंडिया सवर्ण एसोसिएशन जैसा मैं कहता हूँ, अच्छा सवर्णा फेडरेशन ऑफ इंडिया है एक यहाँ पे, अच्छा काफ़ी ज़ोरों शोरों से सवर्णों के मुद्दों को उठाया जाता है। अच्छा। उनके मुताबिक जो है सवर्ण सबसे पिछड़ा समाज है इस समाज में। सालों में 2 दशक में किसी एक बार एक दलित को टिकट दे देंगे, फिर उसका ढिंडोरा पीटेंगे 5-6 साल हमने एक OBC को टिकट दे दिया, हमने SC को टिकट दे दिया, आए आए आप सवर्णों का रिप्रेजेंटेशन जरूरी है, फिर तुरंत उठा के रिप्रेजेंटेशन दे दिया जाएगा। तो सोच अलग नहीं है, सोच जैसा कि मानवर साहब कहा करते थे कि हरे घास का हरा सांप है, अच्छा। तो वही है। नेशनल पॉलिटिक्स में कौन सा नेता आपको लगता है कि अच्छा काम कर रहा है? नेशनल पॉलिटिक्स में मेरा व्यक्तिगत मानना है कि बहन कुमारी मायावती जी इतने सालों से जो काम करती आ रही हैं, समाज को जगाने का काम है, समाज को उसकी सही दिशा पे जो बाबा साहब का मूवमेंट है उसको आगे बढ़ाने का काम है, उसको उन्होंने आगे बढ़ाया है, और वो इस समय पर अभी भी एक्टिवली काम कर रही हैं, और हमें पूरी उम्मीद है कि आने वाले समय में बसपा जो है अपना एक नेशनल लेवल पे सीट्स जीतेगा, और माननीय बहन कुमारी मायावती जी आगे आने वाले समय प्रधानमंत्री भी बनेंगे। अच्छा, इस बार अच्छी खबर आ सकती है आपको इस जी, चुनाव पूरी से? उम्मीद है, हमें पूरी उम्मीद है। आपकी बार जनरल सेक्रेटरी पे जो हमारे कैंडिडेट हैं शोएब खान जी हैं, वो जनरल सेक्रेटरी पे कंटेस्ट कर रहे हैं, और मैं प्रेसिडेंशियल पोस्ट पे कंटेस्ट कर रहा हूँ। हमारे कई काउंसलर भी हैं जो कंटेस्ट कर रहे हैं, तो हमें पूरी उम्मीद है कि आपकी बार बहुत अच्छी खबर आएगी। शोएब जी हमारे साथ में है, आणि आपण पाहतो की हे कॅन्डिडेट जे आहेत ते बापसाचे आहेत आणि त्यांचे मुद्दे जे आहेत ते वेगवेगळे आहेत, लेकिन जब ABVP की बात आती है तो वो मुद्दे अलग लेते हैं। जी जी, तो कौन से मुद्दे जो है कि बापसा उसका अपोज करती है, विरोध करती है? देखिए, बापसा जो है एक इंडिपेंडेंट ऑर्गेनाइजेशन है कैंपस के अंदर, हाँ, और अम्बेडकराइट ऑर्गेनाइजेशन है, और उसका जो नैरेटिव है, बापसा का जो डिस्कोर्स है वो बहुजन डिस्कोर्स है, जो कि हम देखते हैं लेफ़्ट और राइट में दोनों ही तरफ जो सवर्णा जो बैठे हुए हैं, जो अपर कास्ट कब्जाए हुए हैं कैंपस के अंदर 40 साल से लेफ़्ट के नाम पे रूल कर रहे हैं, उसको हम अपोज करते हैं इस कैंपस में। हम बोलते हैं कि हमारी वोट है, हमारा ही राज होना चाहिए, हम ही कैंपस में रूल करें, हमारा ही जो बहुजन डिस्कोर्स है हम उसको मेन स्ट्रीम में लेके आते हैं कैंपस के अंदर। जैसे ड्रॉप आउट रेशियो कैंपस में बढ़ रहा है, जो लोग मार्जिनलाइज सेक्शन से आते हैं, जो लोग कैंपस में रिमोट एरिया से आते हैं, रूरल एरिया से आते हैं, उन बच्चों का ड्रॉप आउट बढ़ रहा है। और वाइवा में आप देखते हो कैंपस के अंदर भी जो PhD एडमिशन होता है उसमें वाइवा वॉइस होता है, तो उसमें 1 नंबर दिया जाता है आउट ऑफ 30 बिकॉज ऑफ आइडेंटिटी, कि आप मुस्लिम हैं, आप दलित हैं, आप आदिवासी हैं, आपको साइड लाइन कर दिया जाता है। शिक्षा से वंचित रखने का पूरा साजिश चलता है। JNU में भी ये चलता है कास्टिज्म या फिर धर्म के नाम पर? देखिए, JNU में कास्ट तो है, प्रिविलेंट रहता है, जब इलेक्शन में भी दिखता है और एडमिशन के टाइम भी वो इंटरव्यू में दिखता है। अच्छा, और आइडेंटिटी का रिलीजन भी उसमें एक फैक्टर बन जाता है, कि हम देखते हैं कि रिलीजन भी जब आप एडमिशन लेने आते हो या फिर आपको वाइवा देना होता है एडमिशन के लिए, तो उसमें कहीं ना कहीं हद तक वो फैक्टर है कैंपस में। अच्छा, और पिछले कुछ सालों से ये बढ़ा है। यहाँ पे थोड़ा सा डिफरेंस भी मुझे दिखाई दे रहा है। जी जी, बापसा
बापसा के जो आपके लोग हैं वो थोड़े अलग दिख रहे हैं, NSUI के लोग थोड़े अलग दिख रहे हैं, ऐसा के लोग थोड़े से मुझे अलग दिख रहे हैं। क्या है, फंड की कमतरता है या कुछ फंड कुछ लोगों के पास बहुत ज़्यादा है? हाँ, देखिए जिनकी पेरेंट पार्टी है डेफिनेटली उनके पास बहुत ज़्यादा फंड है। मान लो NSUI की कांग्रेस है, और आयशा और SFI की जो है माले है ना, CPIM है, और बापसा एक इंडिपेंडेंट संगठन है जिसकी कोई पेरेंट पार्टी नहीं है। कैंपस में एक ऑर्गेनाइजेशन है जो अम्बेडकराइट पॉलिटिक्स में बिलीव करता है, तो उसके डेफिनेटली उसके पास फंड की कमी रहती है। और कलेक्टिवली लोग जो बहुजन पॉलिटिक्स में बिलीव करते हैं वो लोग कभी कभी हम लोग फंड कलेक्ट करते हैं लोगों से। अच्छा, ये तो है। अच्छा, लेकिन हर किसी को एक लीडर चाहिए कि जैसे कि आपने देखा कि कन्हैया कुमार, उसके बाद में पार्टी जो है, पार्टी का नाम भी हुआ, कन्हैया कुमार का नाम भी हुआ, लेकिन असर कितना है ज़मीन पर, इम्पैक्ट क्या हुआ ज़मीन पर? देखिए लीडरशिप का क्राइसिस है, मैं बोलता हूँ कैंपस में भी बहुत ज़्यादा जो बहुजन लोग हैं, जो लेफ्ट में भी है राइट में भी है, वो लीडर नहीं बन पाते हैं। अच्छा, क्योंकि उनको साइड लाइन कर दिया जाता है, उनको ब्लूम नहीं करा जाता है पार्टी में रहते हुए भी। तो जो लोग बापसा के अंदर हैं उनके अंदर ज़्यादा चांसेस हैं लीडरशिप के। जैसे कन्हैया कुमार की आप बात करें तो उन्होंने यहाँ लेफ्ट से जीता, फिर वो कांग्रेस में चले गए क्योंकि उन्होंने उसको अपॉर्चुनिटी की तरह यूज़ करा। JNU के प्लेटफॉर्म को उन्होंने अपॉर्चुनिटी की तरह यूज़ करा, लेफ्ट के नाम पे वोट लिया, जीते, प्रेसिडेंट बने, फिर जाके कांग्रेस में चले गए। ऐसे बहुत सारे एग्जाम्पल हैं लेफ्ट के जो प्रेसिडेंट बने या जनरल सेक्रेटरी बने इसी कैंपस के अंदर, और फिर वो जाके कांग्रेस की गोद में बैठ गए या किसी रीजनल पार्टी की गोद में। अच्छा, तो ये ऐसा बापसा में नहीं मिलता है, बापसा के लोग इस तरह से नहीं करते हैं जो जी। इस बार का चुनाव क्या सिखा रहा है? इस बार के चुनाव में देखिए बापसा ने बहुत अच्छे से अपने आप को संगठित करा, कंसोलिडेटेड करा, अपने वोट को कंसोलिडेटेड करा, और कैंपस के अंदर एक बहुजन नैरेटिव को, डिस्कोर्स को क्रिएट करा दोबारा से कि हमारा वोट जो है, वोट हमारा, राज तुम्हारा नहीं चलेगा। ये स्लोगन हम लोग देते हैं कि अगर वोट हमारा है तो राज भी हम करेंगे। अच्छा, ये हमारा बापसा का स्लोगन है। और कैंपस में इस बार बापसा उम्मीद है कि सीट निकाल सकता है, पूरी चांसेस हैं एक सीट के निकालने के। बापसा कौन सी सीट निकाल सकते हैं? जनरल सेक्रेटरी के चांसेस हैं। अच्छा, पूरी उम्मीद है कि हम लोग निकालेंगे और हमें प्रेसिडेंट पे भी अच्छा वोट मिलेगा। पहले के मुकाबले हमारा वोट शेयर बढ़ा है और हमने काम भी करा है इस पर। बापसा ने बहुत स्ट्रांगली काम करा इस बार। धन्यवाद हमसे बात करने के लिए। वोट हमारा, राज तुम्हारा ये नहीं चलेगा, और इसलिए इस बार राज भी हमारा होगा असा बापसानं दावा केलेला आहे। त्यामुळं यावेळेसची जी JNUची निवडणूक आहे ती एकदम रंगतदार बनलेली आहे असं म्हणता येईल, परंतु त्यामध्ये तडका जो दिलेला आहे तो बापसाने दिलेला आहे की जे ना राईट विंगकडे आहे ना लेफ्ट विंगकडे आहे, परंतु आंबेडकरी विचारधारांना घेऊन पुढे जाताना दिसते। आणि या बापसाच्या एंट्रीमुळं मात्र दोघांही विचारधारेला, राईट आणि लेफ्ट विचारधारेला धडकी मात्र नक्कीच बसलेली आहे। कॅमेरामॅन सत्यमसह रामराज शिंदे, NDTV, JNU, दिल्ली।